नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ गोंडी फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे। तर आज आपण बघूया स्वामींविषयी माहिती। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। येत्या 31 मार्च 2025 सोमवार या दिवशी स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे। या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात। कारण या काळांमध्ये स्वामी दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असते। या काळांमध्ये केलेल्या सेवेचे आपल्याला 100% फळ मिळते। आता या सेवेमध्ये कोणी तारक मंत्रांची सेवा करतात, कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करतात, कोणी फक्त नामस्मरण करतं, कोणी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असतात। महिला आणि पुरुष जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करत असतात। प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार, आपल्या आवडीनुसार सेवा करत असतात। त्याचप्रमाणे या काळांमध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे आणि फळ बघायला मिळत असतात। या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची व्याधी आणि दुःख, आजार नष्ट होतात। याने मनुष्य दुःख मुक्त होतो। त्याचप्रमाणे या ग्रंथाच्या वाचनाने घरात असलेली नकारात्मकता निघून जाते आणि घरात सकारात्मकता वातावरण, आनंदाचे वातावरण तयार होते। त्याचप्रमाणे घरात जर का वास्तुदोष असेल, ग्रहदोष असेल तर यावर उपाय म्हणून देखील आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो। त्याचप्रमाणे लग्न जमत नसेल, विवाहात अडचणी येत असतील तर यासाठी देखील आपण गुरुचरित्र पारायण केले तर आपल्याला सकारात्मक अनुभव येतात आणि अशाच या समस्यांमधून आपल्याला मार्ग मिळण्यासाठी आपल्याला जर का गुरुचरित्राचं पारायण कामामुळे, जॉबमुळे, घरांमुळे करणं शक्य नसेल तर आपण आवर्जून गुरुचरित्रातील एका ग्रंथाचं रोज पठण वाचन करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे इतकंच फळ मिळणार आहे। या एका अध्यायाचे पठण केल्यामुळे आपल्याला स्वामी महाराज आणि दत्तगुरु महाराज नक्कीच प्रसन्न होणार आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे, अडचणी, अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल। तसेच आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होईल। आता कोणत्या अध्यायाचं आपल्याला पठण करायचं आहे आणि कोणते नियम पाळायचे आहेत याविषयीची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा। त्याचप्रमाणे आपण या काळांमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत आणि गुरुचरित्र ग्रंथ या ग्रंथाचे देखील आपण इतरांना वाटप करू शकतो। आता या ग्रंथाचं वाटप कोणाला करायचे? जो खूप अडचणीत आहे, जो दुःखत आहे, तो या ग्रंथाचं वाचन करून दुःखमुक्त होईल। अशा अडचणीत असलेल्या व्यक्तींनाच आपल्याला या ग्रंथाचे वाटप करायचं आहे। ज्या वेळेस ती व्यक्ती या ग्रंथाचं पारायण करून, या ग्रंथाचे वाचन करून दुःख ज्या वेळेस दूर होतील त्यावेळेस आपल्याला देखील त्याच्यातील पुण्याचा वाटा हा मिळणार आहे। आता सेवा कोणती करायची तर पहा, गुरुचरित्र या ग्रंथातील आपल्याला 9 अध्यायाचं पठण करायचं आहे। या अध्यायाचं पठण केल्यामुळे व्यक्ती दुःख मुक्त होतो। आता नियम कोणते आहेत तर पहा, तुम्ही ही सेवा कधीपासून सुरू करू शकता? तुम्हाला ज्या वेळेस वाटेल ही सेवा करायची आहे त्या दिवसांपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। आता स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही ही सेवा 11 दिवसांची, 7 दिवसांची, 21 दिवसांची देखील करू शकता। ही सेवा तुम्ही संपूर्ण दिवसभरात केव्हाही करू शकता। फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही। त्याचप्रमाणे महिलांनी मासिक धर्म आला की सूतक असेल तर या काळांमध्ये ही सेवा तुम्हाला करता येणार नाही। सेवा चालू असताना आपल्याला मांसाहार करायचा नाही। घरात इतर मांसाहार बंद करायला ऐकत नसेल तर सेवा बंद करायची का तर नाही, आपण त्यांना मांसाहार बनवून देऊ शकतात आणि सर्व काही स्वामींवर सोपवून घ्यायचं आहे आणि मांसाहार बनवून कोणतीही सेवा करायची नाही। सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला 1 नारळ, खडी साखर स्वामींच्या मंदिरात केंद्रात ठेवून यायचं आहे। स्वामींचं केंद्र नसेल जवळ तर दत्ताच्या मंदिरात ठेवून या आणि त्यांना तुमची इच्छा सांगा। सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमची देवपूजा करून घ्या। त्यानंतर तुम्हाला देवघरांमध्ये स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे। धूप दीप तुम्हाला लावून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला बसायला आसन घेऊन सेवेला सुरुवात करायची आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला संकल्प सोडायचा आहे।
संकल्पामध्ये तुम्ही ही सेवा किती दिवसांसाठी, कोणती सेवा आणि कशासाठी करत आहात ते तुम्हाला सांगायचे आहे। त्यापूर्वी आपण कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। पुरुष असतील तर अष्टगंध लावून घ्या। कोणतीही सेवा करण्यापूर्वी अगोदर कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यावे। संकल्प सोडून झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला पहिल्या दिवशी एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्याला सेवा ही सुरू करायची आहे। सेवेमध्ये आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथातील 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे। ज्यांना खरोखर स्वामींची सेवा करायची इच्छा आहे आणि त्यांच्याकडे अजिबात सेवा करायला टाइम नाही किंवा स्वामी प्रगट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि करायला टाइम नसेल, त्यांनी आवर्जून या एका अध्यायाचे पठण करायचं आहे। तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ प्राप्त होणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। स्वामींचे आणि गुरु दत्तगुरूंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहतील। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।